एकदम टेस्टी, यम्मी आणि एकदम लुसलुशीत असे एकदम सॉफ्ट बनलेले पत्ताकोबीचे पराठ्याची रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे। पाव किलो पत्ताकोबी बारीक अशी कट करून घेतलेली आहे। त्यानंतर 4 बटाटे उकडून घेतले, तर 6-7 मिरच्या, लसूण, अद्रक आणि थोडंसं एक कांदा जो आहे ना तो बारीक कट केला। त्यानंतर कढईमध्ये तेल घातलं, मोहरी घातली, भरपूर जिरे घातले, ते छान तडतडले की लगेच बारीक कट केलेला कांदा घातला। जितकं शक्य असेल तितकं बारीक कट करायचं, म्हणजे काय होतं ना, तर आपला पराठा जो आहे ना तो लाटताना सोपा जातो। त्यानंतर हिरवी मिरची, अद्रक आणि लसूणची पेस्ट घातली आणि ती तेलामध्ये छान असं परतवून घेतलं। जोपर्यंत त्याच्यातला कच्चापण आहे तो निघून जात नाही तोपर्यंत छान परतवून घ्यायचं। छान परतलं की त्याच्यामध्ये मसाले घालायचे। मग त्याच्यामध्ये घालायचं हळद, लाल तिखट, काळा मसाला, धनिया पावडर घालायची आणि मस्त चांगलं मिक्स करून घ्यायचं। बघू शकता अशा प्रकारे चांगलं एकजीव करून घ्यायचं। तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाले छान परतले की त्याच्यामध्ये आपल्याला घालायचे खूप सारी स्वच्छ धुतलेली बारीक कट केलेली पत्ताकोबी। तुम्ही हे पत्ताकोबी जी आहे ना तर ती उकळून म्हणजे पाण्यामध्ये वाफ काढून पण घालू शकता किंवा मग कच्ची असेल ना तरी पण घालू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार। त्यानंतर खूप सारं चवीपुरतं मीठ घालायचं। मीठ या स्टेजला घातल्याने काय होतं ना, भाजी शिजण्यासाठी मदत होते आणि आपल्याला कमी वेळ लागतो आपल्या मसाला बनवायला। त्यामुळे आलटी-पलटी करत राहायचं। आपली पत्ताकोबी जी आहे ना एकदम सॉफ्ट बनत नाही तोपर्यंत आपल्याला हे मसाल्यामध्ये मिक्स करत राहायचं आहे। आता मस्त अशी वाफ पण आलेली आहे। छान असं मिक्स होऊ लागलं ना तर लगेच आपल्याला पुढच्या स्टेजला जायचं आहे। तर आपण जे बटाटे उकळून घेतलेले आहेत त्याचे बारीक चुरा करायचा आणि ते आपल्या पत्ताकोबीमध्ये टाकून द्यायचा, म्हणजे आपला जो मसाला आहे ना तर त्याच्यामध्ये घालून द्यायचा। सारण जो बनवत आहे त्याच्यामध्ये बटाटे टाकल्यानंतर जी स्ट्रक्चर येतं ना आपल्या पराठ्याला तर त्याने लवकर येतं। त्याच्यामुळं बटाटे टाकल्यानंतर बघू शकता आपला जो मसाला आहे ना, जो सारण आहे तर ते अशा प्रकारे बनवून तयार झालेलं आहे। तर आपल्याला याच्यामध्ये ना तुम्ही वरतून थोडंसं हिंग टाकू शकता मसाल्यामध्ये आणि कोथिंबीर पण टाकू शकता भरपूर सारी। मी इथं कोथिंबीर टाकलेली नाही आहे। त्यानंतर मस्त अशी कणिक मळून घ्यायची आणि पुरणपोळीमध्ये जसं सारण भरतो ना सेम तशाच पद्धतीने आपल्याला याच्यामध्ये सारण भरायचे आणि भरपूर सारं सारण मी इथं भरत आहे। मला कमी सारण असलेले पराठे खायला आवडत नाही। आपण जे मार्केटमध्ये पराठे खातो ना त्याच्यामध्ये पण भरपूर सारण असतं, त्याच्यामुळे आपल्याला ते खायला पण भारी लागतं। त्यानंतर अशा प्रकारे ते दाबून घ्यायचं, पिठामध्ये मळून घ्यायचं आणि हलक्या हाताने पराठा जो आहे ना तो लाटून घ्यायचा। आता इथं काय होतं ना, थोडंसं पराठा हलक्या हाताने लाटावं लागतो आणि पराठा लाटताना एकसारखं लाटला जावा त्याच्यामुळे त्याला थोडंसं पलटून टाकावं लागतं। त्याची तुम्ही ते काळजी घ्यायची आहे। हलक्या हाताने पराठा लाटायचा आहे। हे सारण जे आहे ना ते बिलकुल बाहेर येता कामा नये। अशा प्रकारे मस्त पराठा लाटून झाला की गरम गरम तव्यावर तो शेकून घ्यायचा। आलटी-पलटी करून शेकून झाला की खूप सारं बटर, तूप, तेल तुम्हाला जे आवडते तुम्ही तुमच्या आवडीनुसार लावायचं आहे। तर बघू शकता इथं मी अमूलचं बटर जे आहे ना तर ते लावलेलं आहे आणि एकदम टेस्टी असा यम्मी असा पराठा भाजून तयार आहे। तुम्ही पण एकदा नक्की बनवून पण लाईक करा।